नदी खरा नदी आहे. तिथं 2 नद्यांचा संगम आहे. मंदिराचा प्रवेश काय अशा ठिकाणी मंदिराच्या गाभाऱ्यात केवढा मोठा मंदिर आहे आणि बाहेरच एक आतमध्ये बघा एवढ्या मोठ्या मंदिर कुठं बघितलंय का सांग. सोडून मूर्ती आहे आणि त्याच्या पुढे आलं किती भारी शकतात. तर आतली शिवलिंग कशी आहे किती भारी चुकत तिथे. खरंच अजून तेच भरतो भेटत उघड. खरंच मंदिर खूप चांगलं आहे. पण बाहेरचं परिसर मंदिराचं आपलं सगळं दाखवलं स्ट्रक्चर आणि शिवलिंग कशी वाटली कसं वाटलं दर्शन घेऊन. जे तुम्ही मागची व्हिडिओ बघितली असेल बुलेश्वर टेम्पलची तर सेम तसं बघा मंदिराचं सेम किती भव्य रूपात तसंच अजून दिसतंय आपल्याला. तर आपण परिक्रमा सगळ्यांचा आपण एक व्हिडिओ मारतो. तर इथं आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगा, प्रदक्षिणा मारतो की नाही मंदिराला तुम्हाला असं गौमुखी दिसेल. तर इथं आल्यानंतर पाय पडा, हे ओढून नका. इथून परत तुम्ही रिटर्न जावा, तिकडून येऊन मग इथून अशी प्रदक्षिणा घालून परत तुम्ही जाऊ शकता. एवढं नक्की करा. मंदिर कसं वाटलं? मंदिर एकदम मस्त आहे. कुठल्या पण मंदिरात जावा असतेच म्हणजे असतेच. तर आपण मंदिराचा परिसर जरा हे करतो जरा बघूया आणि मग बाहेर निघूया दुसऱ्या मंदिराकडे जाऊ. मंदिराच्या आजूबाजूला शेती आहे त्याच्यामुळे वातावरण खरंच खूप चांगलं आहे. मी दाखवतो बघा. मंदिराच्याच बाजूला असा एक रस्ता येतो खाली काही मंदिर आहे आपण बघूया. मंदिर आपण खालीच असा घाट लागतो अजून त्याच पुढे रूपात इथं एक शिवलिंग
हे आहे ओंकारेश्वर मंदिर. आपण मंदिराची परिक्रमा करत आहे. तिकडून आलो तर परत घेऊन जायचं. नंदीला पण माहिती आहे. असं काही मंदिर आहे. नक्की मंदिराला भेट द्या. शांत वातावरण आहे. खूप शांत वातावरण आहे. चलो. असं काही मंदिर तुम्हाला बघायला भेटेल. खरंच खूप सुंदर आणि भव्य आहे. हे मंदिर आपण आपला दुसरा दिवस होता पांडेश्वर टेम्पल. त्या मंदिरा आणि या मंदिराचं कनेक्शन आहे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नक्की कळेल. ते व्हिडिओ नक्की बघा. आता आपण जाऊया आपल्या तेरा मंदिराकडे. निघत आहोत. इकडंच आपल्याला शनी महाराजाचं मंदिर दिसतं. आणि इथे दत्ताची मूर्ती आहे. आणि एक प्रकारे हा घाट आहे. तर तशी क्रिया आहे. तर बाजूला तुम्ही बघू शकता घाट कसा भारी केला आहे. रातचं इथे येऊन मंदिराचं दर्शन घेऊन इथं तुम्ही करू शकता. खरंच खूप चांगलं मंदिर आहे. आता मंदिर झाले दुसरं बघून आता आपण चाललोय तिसरं मंदिर की जाता शोधतोय म्हणजे मॅप आहे मॅप आहे. जसं रस्ता बघतोय कडून कसं जायचं आहे. चला निघू आता तिसरं मंदिर.